रामकृष्ण हरी मित्रांनो, आपल्या भारतामध्ये लाखो भक्त दरवर्षी 4 धाम यात्रा करतात. पण 4च धाम का? आणि ही यात्रा केल्यानं खरंच मोक्ष मिळतो का? आजच्या व्हिडिओमधून आपण 4 धामाची रहस्यमय अशी माहिती ऐकणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत विश्वासानं आपण पहा आणि आम्हाला व्हिडिओच्या शेवटी ओम नमो भगवते वासुदेवाय अशी कमेंट मात्र जरूर करा. चला ही दिव्य माहिती आता आपण प्रथम ऐकूया. तर मित्रांनो, पहिलं धाम म्हणजे बद्रीनाथ. हिमालयाच्या कुशीत वसलेलं हे बद्रीनाथ आहे आणि या ठिकाणी स्वतः भगवान विष्णू तपस्या आजही करत आहेत आणि त्या ठिकाणचा दगडही भक्तीत लीन होऊन देवस्वरूप बनतो. आणि मित्रांनो, हे स्थान म्हणजे बद्रीनाथ 4 धामामध्ये प्रथम स्थान मानलं जातं, पवित्र स्थान मानलं जातं. आणि हे बद्रीनाथ धाम उत्तराखंडमध्ये आहे बघा, म्हणजे उत्तरेचं दरवाजा म्हटलं जातं. अलकनंदा नावाच्या नदीच्या किनाऱ्यावर बद्रीनाथ आहे. उत्तरेचं द्वार म्हटलं जातं बघा, वैकुंठाचा दरवाजा खोलण्याचं द्वार म्हटलं जातं. की ज्याप्रमाणे आपण वैकुंठाच्या मार्गाकडे जातो, त्या वैकुंठाच्या मार्गावरचा पहिला पडाव हा. आणि याच ठिकाणी प्रत्यक्ष अखंड विश्वाचा मालक त्या ठिकाणी आज तपश्चर्या करत आहे. बद्री विशाल म्हटलं जातं आणि भगवान विष्णूंचं हे तपस्वी रूप आहे बघा. पायात काही नाही, अनवनीत भगवंत ध्यान मुद्रेत आहेत आणि साधकाप्रमाणे बसलेले भगवंत आहेत. तर मित्रांनो, बद्रीनाथ हा शब्द पहा, बद्री आणि नाथ म्हणून बद्रीनाथ हा शब्द तयार झालाय बघा. बद्री अर्थात एक प्रकारचा वृक्ष आहे बद्री. नाथ म्हणजे स्वामी. अहो, पुराणात सुंदर असं वर्णन आढळतं की भगवान विष्णू या ठिकाणी तप करत होते. ठिकाणी माता लक्ष्मीनं बद्री वृक्षाचं रूप घेतलं भगवान विष्णूंचं रक्षण करण्यासाठी बघा. ऊन, वारा, पाऊस, बर्फ यापासून. यामुळेच या स्थानाला बद्रीनाथ म्हटलं जाऊ लागलं. बद्रीनाथ हे साधारण तीर्थ नाही, तर या भूमीमध्ये स्वतः नारायणानं तप केलंय आणि याची सुंदर अशी कथा सांगितली होती बघा. थोडक्यात ऐकूया आपण. एकदा ब्रह्मपुत्र नारद मुनी भगवान श्री हरिविष्णू देवाला भेटायला गेले आणि त्यांना प्रश्न केला, प्रभू, तुम्ही अखंड सृष्टी बनवली आणि या सृष्टीचं पालन पोषण रक्षणही तुम्ही करत आहात, परंतु तुम्ही तप कधी केलं नाही. आणि नारद मुनीचं हे बोलणं ऐकून भगवंतानं त्या ठिकाणी बघा स्मित हास्य केलं आणि भगवंत त्या ठिकाणी बोलले की जो मी नियम या अखंड संसारासाठी केला आहे आणि मी सुद्धा त्याचं पालन आता करतो. मी तप करण्यासाठी हिमालयात निघून जातो आणि अखंड विश्वाचा मालक भगवान परमात्मा म्हणजेच भगवान नारायण हिमालयाच्या दिशेनं निघाले. बद्रिका आश्रमात आले बघा आणि कठोर तपश्चर्या करायला लागले. त्यांची तपस्या एवढी कठोर होती की माता लक्ष्मी त्या ठिकाणी बद्री नावाचा वृक्ष बनून राहिले बघा, बर्फापासून आणि पावसापासून भगवंताचं रक्षण करण्यासाठी. आणि हीच ती भूमी आहे बद्रीनाथ. आणि एक प्रकारे भगवंतानं संदेश दिला की ज्याला वैकुंठ पाहिजे त्यानं प्रथम तप, त्याग आणि हिमालयामध्ये कठोर साधना करावी लागेल. त्या ठिकाणचं असणारी गंगा, तप्तकुंड, नारद कुंड आजही त्या ठिकाणी साधू संत तीर्थयात्रेसाठी येतात आणि स्नान करतात. आपली यात्रा बघा पवित्र बनवतात. असंही सांगितलं जातं की तप्तकुंडाच्या पाण्यामध्ये देवी लक्ष्मीचा वास आहे आणि भक्तानं त्या ठिकाणी स्नान केल्यास केवळ शरीरच स्वच्छ होत नाही, तर आत्मा त्या ठिकाणी पवित्र होतो. आणि प्रत्येक वर्षी ज्यावेळी मंदिराचं कपाट खोलतात बघा, की त्यावेळी स्वर्गाचा दरवाजा खोलल्यासारखा असं वाटतो. आणि तो मंदिरामधील घंटांचा तो आवाज, वैदिक मंत्राचा तो स्वर आणि भक्ताची ती श्रद्धा त्या स्थानाला अलौकिक बनवते बघा. आणि कपाट ज्यावेळी बंद होतं त्यावेळी हे स्थान विरान होत नाही कधी बघा, कारण त्यावेळी बद्रीनाथाची सेवा प्रत्यक्षात देवता आणि यक्ष त्या ठिकाणी येऊन करतात बघा. आजही तुम्ही जाऊन पहा, कपाट बंद झाल्यानंतर आणि परत उघडल्यानंतर सेवा ही चालूच राहते. आणि म्हणूनच मित्रांनो, बद्रीनाथाची यात्रा केली जाते या 4 धामामध्ये. मोक्षाकडे जाण्याचा मार्ग आहे. तर आता मित्रांनो, या 4 धामातील दुसरं जे धाम आहे भगवंताचं, ते म्हणजे द्वारका. त्याची माहिती आपण ऐकूया. हे पश्चिम द्वार आहे बघा, वैकुंठाला जाण्याचं पश्चिम द्वार मानलं जातं हे द्वारका. आणि या ठिकाणी प्रत्यक्षात भगवान विष्णूंनी श्रीकृष्ण स्वरूपात
द्वारकाधीश म्हणून विराजमान आहेत बघा. हे नगर साधारण नव्हता. या भूमीमध्ये भगवान श्रीकृष्णांनी स्वतःचं राज्य स्थापित केलं होतं बघा. आणि भगवंताच्या ज्या लीला आहेत प्रत्यक्षात त्या ठिकाणी पाहावयास मिळाल्या. अहो, ज्या वेळेला हे महाभारताचं युद्ध संपलं, म्हणजे युद्धाच्या नंतर भगवंत ज्या वेळेला मथुरेमध्ये आले त्यावेळी असुरांचं आक्रमण हे त्या ठिकाणी वाढलं बघा. आणि त्यावेळी भगवान श्रीकृष्णांनी जी प्रजा आहे आपली, या प्रजेच्या सुरक्षितेसाठी मथुरा सोडण्याचा निर्णय घेतला बघा. आणि त्याच्यानंतर त्यांनी समुद्राला प्रार्थना केली भगवंतानं, आणि समुद्रानं मार्ग दिला बघा. आणि समुद्राने मार्ग दिल्यानंतर बघा, स्वतः देवांचा कारागीर ज्याला म्हटलं जातं, ज्यांनी अखंड विश्व निर्माणामध्ये जे कार्य आहे ते म्हणजे विश्वकर्मा. आणि विश्वकर्मानं त्या ठिकाणी समुद्राच्या मध्यभागी भव्य अशी नगरी निर्माण केली बघा भगवंताच्या सांगण्यानुसार. अहो, ही नगरी सोनं चांदी आणि हिरमाणिकांनी ही नगरी सजवली होती सगळी. आणि या नगराचं नाव पडलं द्वारका. या ठिकाणची इंच इंच भूमी ही त्या ठिकाणी ईश्वरी ऊर्जा आहे बघा या भूमीमध्ये. आणि आज सुद्धा द्वारकाधीश मंदिर आहे, आज सुद्धा तिथे त्याला जगत मंदिर म्हटलं जातं. आणि या मंदिरात असणारी भगवंताची मूर्ती म्हणजेच भगवान श्रीकृष्णांची राजश्री स्वरूपात आहे बघा. अहो, नेत्रामध्ये करुणा, मधुर मुस्कान आणि चारही भुजामध्ये चक्र, गदा, शंख आणि पद्म असं आहे बघा हे स्वरूप भगवंताचं. आणि भगवंताच्याकडे जर आपण पाहिलं त्या ठिकाणी त्या मूर्तीकडं, तर भगवंत भक्ताला आलिंगन देण्यासाठी आमंत्रित करीत आहेत बघा, की या असं त्या ठिकाणी आपल्याला वाटतं गेल्यानंतर. अहो, द्वारकेची दिव्यता केवळ द्वारका मंदिर पर्यंत सीमित नाही, तर काही अंतरावरती माता रुक्मिणीची मंदिर आहे बघा त्या ठिकाणी. दूर आहे. सुंदर अशी कथा थोडक्यात सांगितली जाते की भगवान श्रीकृष्णांच्या पत्नीच्या हातून एक चूक घडली होती बघा, म्हणून नगरातून अलग राहावं लागलं होतं. आता हे जे स्थान आहे ते विनम्रा प्रतीक आहे. अहो, गोमती घाटावर म्हणजेच गोमती नदीमध्ये स्नान केलं जातं पहिलं. आणि जो स्नान करेल भक्त त्याची सगळी पापं या ठिकाणी धुवून जातात. आणि नंतरच भगवंताचं दर्शन घेतलं जातं. आणि आजही मित्रांनो, भगवंताची जी नगरी आहे या समुद्राच्या तळाला आज सुद्धा तिचे अवशेष त्या ठिकाणी आपल्या पाहावयास मिळतात, की जी नगरी भगवंतानं वसवलेली होती. आणि याच द्वारकेत भगवान श्रीकृष्ण आणि मित्र सुदाम्याची भेट झाली होती बघा. मित्रांनो, त्या ठिकाणचं शंखोद्वार तीर्थ, की त्या ठिकाणी स्नान केल्यात अश्वमेघ यज्ञाचं फळ मिळतंय बघा. द्वारका केवळ एक नगर नाही, धर्म आणि जीवनाचा एक भाग आहे. आणि मित्रांनो, आजही त्या ठिकाणी द्वारकेला जर गेलं तर जे पुण्य आपल्याला मिळतं त्या पुण्याच्या आधारावरती आपण वैकुंठाला जाऊ शकतो बघा. मित्रांनो, हे रहस्य आहे. आता तिसऱ्या धामाची माहिती आपण पाहणार आहोत, ते म्हणजे जगन्नाथ. हे पूर्वधाम म्हटलं जातं. 4 धामामध्ये एकमेव असं स्थान आहे की या ठिकाणी प्रत्यक्ष भगवान आणि त्यांचा भाऊ बलराम आणि बहीण सुभद्रा यांच्याबरोबर विराजमान. अहो, या ठिकाणची जी रथयात्रा होते बघा दरवर्षी, स्वतः भगवंत भक्ताच्या जवळ येतात. पुरी याचा अर्थ आहे पूर्ण ब्रह्मांड, आणि जगन्नाथ म्हणजे जगाचा स्वामी. जगन्नाथपुरी मंदिरातील ज्या मूर्त्या आहेत त्या अद्भुत आहेत बघा, कारण विशाल अशा लाकडापासून बनवल्या आहेत. आणि सुंदर अशी त्याची कथा सांगितली जाते की राजा इंद्रद्युम्न याच्या स्वप्नामध्ये भगवंतानं दर्शन दिलं होतं. भगवंतानं सांगितलं होतं की समुद्राच्या किनाऱ्यावरती दिव्य लाकडाचा एक गोंडका तुला मिळेल, त्याच्यापासून माझी मूर्ती बनव. परंतु भगवंताने एक अट सांगितली होती की मूर्ती बनवताना कारागिराला कोणी पाहू नये. आणि मूर्ती बनवताना कारागिरानं त्यावेळी दरवाजा बंद केला. कित्येक दिवस त्या ठिकाणी मूर्ती बनवण्याचं काम चाललं होतं, परंतु आतून आवाज येत नाही. म्हणून राणीनं त्या ठिकाणी बघा दरवाजा खोलला. बघा, सगळ्या मूर्त्या अर्ध्याच राहिल्या. की त्यावेळी आकाशवाणी झाली, हेच माझं स्वरूप राहील. आणि आजही अद्भुत मूर्त्या भगवान जगन्नाथ, बलराम आणि माता सुभद्रा त्याच रूपात बघा पूजल्या जातात, अर्ध्या स्वरूपात. रथयात्रेत हे तिन्ही देव रथात बसून गुंडींच्या मंदिरापर्यंत जातात बघा. हे त्याचं प्रतीक आहे की भगवंत वैकुंठातून साधारण भक्तापर्यंत येतात. ध्यान देऊन ऐका आपण, की भगवंत वैकुंठातून साधारण भक्तापर्यंत येतात त्या दिवशी रथात बसून. कुठलाही भेदभाव राहत नाही. राजा आणि रंक, गोर गरीब, जात पात काही भेदभाव नाही. सगळे रथ वाढतात बघा यात्रेत. ही यात्रा शिकविते की भगवंत महालामध्ये नाहीत,
तर ते श्रद्धेमध्ये असतात. अहो, पुरीचा प्रसाद महाप्रसाद केवळ भोजन नाही, ईश्वराची कृपा आहे. कारण ईश्वराची कृपा आहे त्याला तो प्रसाद मिळतो. आणि ईश्वरानं बोलवलं तरच जगन्नाथपुरीला तो जातो. सगळ्यासाठी न्याय समान आहे बघा या ठिकाणी. आणि मित्रांनो, सगळ्यात रहस्य ध्यान देऊन ऐक, या जगन्नाथपुरीमध्ये आजही भगवंत आहेत याचा पुरावा. मित्रांनो, या ठिकाणी संत मीराबाई गेलते बघा, चैतन्य महाप्रभू त्या ठिकाणी गेले आणि संत तुळशीदास, या तिन्ही संतांना प्रत्यक्षात भगवंतानं दर्शन दिले बघा जगन्नाथपुरीत, प्रत्यक्षात. आणि येथे येणारा जो भक्त आहे खाली हाताने कधीच जात नाही बघा. जगन्नाथपुरीला गेलेला भक्त भगवंत त्याला खाली हाताने जाऊन देत नाहीत बघा. काही ना काही त्याच्या पदरी भगवंत पुण्य टाकतात आणि त्या पुण्याच्या आधारावरती वैकुंठाला जाण्याचा मार्ग मोकळा होत. मित्रांनो, आता आपण या धामामधील चौथं जे धाम आहे त्याची माहिती आपण जाणणार आहोत. ते धाम म्हणजे रामेश्वर. दक्षिणी द्वार म्हटलं जातं. ही भूमी अशी की भक्ती, वीरता, क्षमा एक साथ आहे बघा. त्या ठिकाणी भगवान स्वतः विराजमान आहेत त्या ठिकाणी. हे तीर्थ आहे प्रभू श्रीरामांचं. लंका जाण्याच्या अगोदर शिवलिंगाची स्थापना केलेली होती आणि त्यामुळे या स्थानाला राम ईश्वराचं धाम म्हटलं जातं बघा. लंकेवर आक्रमणाच्या अगोदर प्रभू रामाने भगवान महादेवाची आराधना केली होती आणि प्रभू रामचंद्रांनी त्या ठिकाणी शिवलिंगाची स्थापना केली बघा. विजयाच्या अगोदर आशीर्वाद मागितला महादेवांना आणि त्या दिवसापासून हे स्थान पवित्र मानलं जातं बघा. आणि आज सुद्धा हे शिवलिंग रामनाथ स्वामी मुख्य शिवलिंग स्वरूपात त्या ठिकाणी पूजलं जातं बघा. रामेश्वरम केवळ कथा नाही, आत्म्याची तीर्थयात्रा आहे, आत्म्याची. या ठिकाणी 22 तीर्थकुंड आहेत. प्रत्येकाची चव वेगळी, प्रत्येकाचा गुणही वेगळा आणि प्रत्येकाचं पुण्यही वेगळं. या कुंडात जर स्नान केलं, कुठलीही शंका मनात न घेता व्यक्तीच्या सर्व पापातून त्याला मुक्त केलं जातं बघा, पूर्वजन्माच्या सुद्धा. आणि आजही त्या ठिकाणी समुद्राच्या किनाऱ्यापासून थोडंसं दूर धनुष्य तोडी बघा, ज्या ठिकाणी प्रभू श्रीरामांनी वानर सेनेला घेऊन समुद्रावरती पूल बांधला होता, रामसेतू निर्माण केला होता. आणि आज सुद्धा त्या सेतूचे अवशेष त्या ठिकाणी आपल्याला दिसतात. आणि हे स्थान आहे की प्रभू रामचंद्रांनी भगवान शिवशंकराला सांगितलं, तुम्ही माझे ईश्वर आहात, आजपासून माझे भक्त तुमची आराधना करतील. आणि तेव्हापासून ही परंपरा बनली बघा की प्रभू रामचंद्रांच्या अगोदर शिवाची पूजा म्हणजे रामेश्वरम हे शिकवतो बघा आपल्याला. तर मित्रांनो, जीवनामध्ये 4 धामाची यात्रा घडणं हे पुण्यवान समजलं जातं बघा. कारण वैकुंठाचे दरवाजे त्या ठिकाणी वैकुंठाला जाण्याचा एक मार्ग आपल्याला मिळतो. भगवंतानं सांगितले प्रत्यक्षात. त्यासाठी तप केला पाहिजे, त्यासाठी त्याग केलं पाहिजे, भगवंताला शरण गेलं पाहिजे, अहंकारापासून दूर राहिलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी भगवंताच्याकडे जाण्याचा मार्ग खुला करण्याचे आहेत. मित्रांनो, आपल्याला 4 धामाला नाही जमलं असेल जायला, तरीसुद्धा हा व्हिडिओ अगदी मन लावून आपण ऐका आणि हा शेअर करा विश्वासानं. आणि शेवटी आम्हाला फक्त एकच कमेंट, ओम नमो भगवते वासुदेवाय, अशी कमेंट मात्र जरूर करा. चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.